पिंपरी चिंचवड शहरातल्या वाकड परिसरात महापालिकेनं रस्ता रुंदीकरणासाठी कारवाई केली आहे आणि या कारवाईमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या झोपडपट्ट्यांवर महापालिकेनं बुलडोझर चालवलाय। या झोपडपट्ट्यांमधल्या नागरिकांचं महापालिका पुनर्वसन करणार आहे। पुण्याच्या हिंजवडी माण आयटी पार्क परिसरातल्या यशविन सोसायटीमधल्या नागरिकांनी खंडित विद्युत पुरवठा विरोधात आंदोलन केलं। हिंजवडी आयटी पार्क परिसरामध्ये महावितरणची केबल खंडित झाली आणि या ठिकाणी 24 तासांपासून वीज पुरवठा गायब आहे आणि त्यामुळे रहिवाशांना प्रचंड गैरसोयींना सामोरं जावं लागलं। पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची 12 कोटींनी फसवणूक करण्यात आली आहे। शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीच्या आमिषानं गंडा घातला। या प्रकरणात सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय आणि पुढचा तपास सुरू आहे। नाशिकमध्ये कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीला आडगाव पोलिसांनी अटक केली। आडगावजवळ असलेल्या माणसांगवी गावामध्ये या आरोपीनं कोयता घेऊन दहशत माजवली होती। या कारवाईमध्ये आरोपीकडून कोयता आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या राहुळमध्ये घरफोडीची घटना घडली। चोरट्यांनी लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं रक्कम लंपास केली। या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय। पोलीस आता पुढचा तपास करतात। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे। योग्य तो दर मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला जनावरांना खाऊ घातला। या दरातून उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये आणि त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाची तीव्रता वेगानं वाढू लागली आहे। शहराचं किमान तापमान 20 अंशांवर आहे, तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय आणि त्यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 50 शाळांमध्ये 865 नवीन विद्यार्थ्यांनी बालवाडी आणि पहिलीमध्ये प्रवेश घेतला। प्रवेश उत्सवासाठी सर्व शाळांमध्ये जोरदार तयारी करण्यात आली। गुलाबाचं फूल तसंच फुलांचा वर्षाव करत फुगे पेन्सिल देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं।